विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याद्वारे आज संपूर्ण देशभर जिहादच्या विरोधामध्ये व्यापक प्रदर्शन आणि निदर्शनं होत आहेत। नाशिकमध्ये एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जाणीवपूर्वक मुलींचा छळ करून त्यांना मुसलमान होण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं। आता ज्या ज्या बातम्या समोर येत आहेत त्यानुसार या सगळ्या महिलांची जी प्रमुख होती ती आता आतंकवादी संघटनांची सुद्धा तिचं कनेक्शन दिसतंय। यामध्ये आतापर्यंत एक दृष्टिकोन असा होता की जिहाद देश विरोधाचं कृत्य हे सगळे पुरुष करतात जिहादी, पण आता या निमित्ताने एक विषय असा समोर येतोय की महिलांचा सुद्धा जिहाद करण्यामध्ये, हिंदूंची लोकसंख्या कमी करण्यामध्ये, महिलांना, हिंदू मुलींना, आमच्या हिंदू भगिनींना प्रताडित करण्यामध्ये, त्यांना धर्मांतरित करण्यामध्ये त्यांचा सहभाग येतोय। नाशिक मधल्या आमच्या एका भगिनीला काहीतरी खाऊ घालून त्र्यंबकेश्वर जवळच्या एका रेसॉर्ट मध्ये नेण्यात येतं। जाणीवपूर्वक तिच्यावर अनेक वेळा बलात्कार करण्यात येतो आणि चांगले कबाब आहे, चांगलं काय मांसाहारी जेवण आहे असं म्हणून ते खाऊ घालण्यात येतं आणि नंतर सांगण्यात येतं गोमांस आहे। इतका घाणेरडा आणि इतका विकृत प्रकार या कॉर्पोरेट कंपनीमध्ये घडलाय। अशीच प्रकरणं मुंबईमध्ये ऐकू येतात, अशीच प्रकरणं दिल्लीमध्ये ऐकू येतात। कॉर्पोरेट सेक्टर पूर्ण देशामध्ये या सगळ्या याच्यामध्ये आहे। आता जिहादनी अनेक विषयांना घेऊन आपल्या भारताच्या समाज जीवनामध्ये प्रवेश केलाय। त्यामध्ये थूक जिहाद आहे, लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे। जनजातीय क्षेत्रामध्ये अल्पवयीन अशा मुलींबरोबर लग्न करून तिथली प्रॉपर्टी हिसकावून घेण्याचं सुद्धा एक मोठं षडयंत्र या सगळ्या जिहाद्यांद्वारे घडतंय। आज बजरंग दल विश्व हिंदू परिषद याद्वारे मागणी करतंय केंद्राने एक राष्ट्रव्यापक केंद्रीय असा धर्मांतर विरोधी कायदा आणावा। या निमित्ताने या जिहाद्यांना, या राष्ट्रद्रोह्यांना आणि जे कुणी या सगळ्या राष्ट्रद्रोही कृत्यांना मदत करतात यांना उत्तर द्यायला बजरंग दल सक्षम आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे, या निमित्ताने ज्या आमच्या 8 पोलीस भगिनींनी हा सगळा प्रकार बाहेर आणला, वर्तमान राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाचं आम्ही अभिनंदन करतोय। या पद्धतीने ज्या घटना घडतात या घटनांबद्दल वर्तमान राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी शीघ्र कारवाई करून वेगवान न्यायालयामध्ये या सगळ्या प्रश्नांना ताबडतोब समोर आणावं आणि धर्मांतर विरोधी कायद्यामध्ये अजून काही जाणीवपूर्वक काही कायदे करून गंभीर गुन्हे सजेचे प्रावधान या सगळ्यामध्ये करावं।